लातूरमधील HIV बाधित मुलीवरील बलात्कार प्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह 4 आरोपी अटकेत. बलात्कार झालाच नाही, माझ्या विरोधात विरोधकांचं षडयंत्र. सेवालयाचे प्रमुख रवी बापटेला आता दावा करण्यात आलेला लातूरच्या हासेगाव येथील सेवालयातील एका 17 वर्षीय HIV बाधित तरुणीवर सेवालयातील एका कर्मचाऱ्याकडून गेल्या 2 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा हा प्रकार आहे. तर रचना बापटले, अमित महामुनी, पूजा वाघमारे या 4 आरोपींना अटक केली आहे. मात्र पीडित अल्पवयीन मुलीनं बलात्काराचे केलेले आरोप बिनबुडाचे असून सेवालय बंद पाडण्यासाठी विरोधकांनी हे षडयंत्र असल्याचा दावा सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी केलाय. आता या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली जाते. तर बलात्कार झालाच नाही, माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असं यावेळी सेवालयाचे प्रमुख रवी बापटलेनं मोठा दावा केल्याचं देखील दिसून येत आहे. तर लातूरमधील हा प्रकार समोर आलेला आहे. लातूरमधील HIV बाधित मुलीवरील बलात्कार प्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह 4 आरोपी अटकेत आहेत. औसा पोलीस स्टेशन अंतर्गत सेवालय बालगृह हासेगाव या ठिकाणी जुलै 2023 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये वास्तव्यास असताना या ठिकाणी तिच्यावर जे काही अतिप्रसंग झाला आणि त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या अतिप्रसंग तिने त्या ठिकाणी त्या संस्थेच्या जे काही संचालक आहेत त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी पुढे येऊ न देता त्याचबरोबर तिच्यावर जो काही अत्याचार झाला त्या अनुषंगानं इतर त्या ठिकाणचे जे काही कर्मचाऱ्यांनी जे सहाय्य केलं त्या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलांना शाळेतनं बहिष्कार टाकला, माझ्यावर आजही लिखित बहिष्कार आहे. 2 वेळेस मारहाण केली, JCB लावून बांधकाम पाडण्यात आलं. तेच खटकारस्थान करून अनेक वेळा इथून सेवालय बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याच खटकारस्थान करणाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या येथील एक मुलगी सुट्टीसाठी गेली होती, ती सुट्टीत येत नव्हती. आम्ही तिला बोलावलं, गोळ्या नसल्यामुळं बोलून तिला ज्यावेळेस समितीच्या आदेशाने तिला मुक्त केल्यानंतर तिनं आरोप केला की अमित महामुनी हा कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. हे पूर्णपणे खोटं आहे, बिनबुडाचे आरोप आहेत.